श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज होता माझा स्पेशल डे. तर आता स्पेशल डे म्हणजे काय, तर स्पेशल डे म्हणजे माझा होता बड्डे. आणि बड्डेच्या दिवशी आम्ही म्हणजे तिघांच्या पण बड्डेच्या दिवशी कुठल्या तरी देवस्थानाचं दर्शन घेतो आणि रात्री सेलिब्रेशन करतो. तर आता कोल्हापूरमध्ये आलं तेव्हापासून आम्ही आईला माता लक्ष्मीचं म्हणजे कोल्हापूरच्या आईचं दर्शन घ्यायला जातो. तर पाऊस पडत होता, त्याच्यामुळं म्हणजे बाहेर निघावंसं सुद्धा वाटत नव्हतं, कारण खूप पाऊस होता. पण आईच्या आशीर्वादाने आम्ही घरातून निघालो की पाऊस थांबला आणि आम्ही बसमध्ये बसलो की पाऊस सुरू झाला आणि परत आम्ही बसमधून उतरताना पाऊस थांबलेला होता. अशा पद्धतीनं आम्ही कुठंही ओलं न होता मस्त आईचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर सभोवताची जी मंदिरं आहेत तिथे सुद्धा दर्शन घेतलं. मग हे तुळजाभवानीचं आम्ही दर्शन घेतलं. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही दत्तस्थानी म्हणजे कोल्हापूरचं जे भिक्षास्थान आहे दत्त महाराजांचं, या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि मग दत्त महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही घरी परतलो. घरी आल्यानंतर म्हणजे पिहू थकून न जाता खूप छान तिने मला म्हणजे माझं औक्षण करण्याची तयारी केलेली होती. आणि आहोंनी आणि पिहूनी पण माझं औक्षण केलं. आणि नंतर मग केक कटिंग वगैरे केली. तर खरंच नशीब लागतं नवऱ्याने सुद्धा बायकोच्या बड्डेला औक्षण करण्यासाठी. तर दोघांनी माझ्यासाठी दिवसभर थकलेले असताना सुद्धा त्यांनी रात्री खूप छान सेलिब्रेशन केलं. आणि नंतर मग आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर दोघांनी पण अट्टहास केला की तू केक भरपूर खाल्लाय, तर आता तू मिरची खाऊन दाखव. तर मग आता खाऊन दाखव म्हटले आणि आता आपल्याला चॅलेंज केलं तर खावी तर लागणारच. मग मी अख्खी मिरची खाल्ली. थोडंसं हा हू करत होते, परंतु चॅलेंज स्वीकारलं होतं, त्यामुळं अख्खी मिरची मी पहिल्यांदा खाल्लेली होती. या पद्धतीनं छान आम्ही जेवण वगैरे करून घरी परतलो. अशा पद्धतीचं माझं सेलिब्रेशन झालं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये